Hello, good morning everyone. Today is very nice day because we are learning EVS 2 means history of Shiva Chhatrapati. Now start today's lesson. Today's lesson number is 8 and name is defeat of internal enemies. We are going to learn standard 4's EVS 2. Chapter number is 8 and this name is defeat of internal enemies. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. By use of force, the marvels of the 12 marvels gathered round Shivaji ready to his bidding. They lived for Swaraj and were willing to die for it. They were simple Maratha folk. They loved Shivaji more than their life, but some people were jealous of Shivaji's achievements. He had to bring such people to book. By use of force, जरब बसवली. काय केली? जरब बसवली. बघा पॉईंटचं नाव काय आहे? बाय यूज ऑफ फोर्स जरब बसवली. शिवरायांच्या अवतीभोवती 12 मावळातील मावळे गोळा झाले. शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत होते. साधी भुळी मराठमोळी माणसे ती. त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत. पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे. अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले. द मावल्स ऑफ द 12 मावल्स गॅदर्ड राऊंड शिवाजी. शिवाजीच्या अवतीभोवती 12 मावळातील मावळे गोळा झाले. रेडी टू हिज बिडिंग दे लिव्ड फॉर स्वराज अँड वी आर विलिंग टू डाय फॉर इट. बघा शिवाजीसाठीच मरायचं आणि शिवाजासाठी जगायचे म्हणजे स्वराज्यासाठी जगायचं आणि स्वराज्यासाठी मरायचं हे ते मानत होते. दे वेअर सिम्पल मराठा फॉक. एक साधी भोळी मराठी माणसं होती ती. दे लव्ड शिवाजी मोर दॅन दिअर लाईफ. बघा स्वतःच्या जीवापेक्षाही ते शिवाजीच्या कशावर? राज्यावर, स्वराज्यावर आणि शिवाजीच्या देहावर ते प्रेम करत होते. कारण की स्वराज्यासाठी शिवराय झगडत होते आणि शिवराय जर राहिले तर स्वराज्य निर्माण होईल हे कोणाला वाटायचं? त्या साधी भोळी माणसाला वाटायचं. बट सम पीपल वेर जेलस ऑफ शिवाजीज अचिव्हमेंट्स. परंतु स्वराज्यासाठी जे लोक झगडत होते ते वेगळे होते. परंतु असे काही लोक होते की ते त्यांना शिवरायांसाठी जगायचं नव्हतं. त्यांना स्वराज्य नको होतं. त्यांना काय करायचं? शिवरायांचा कर्तृत्वाचा हेवा वाटे. अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पाडले. ही हॅड टू ब्रिंग सच पीपल टू बुक. Khandoji and Baji Ghorpade were two sardars in the service of Adil Shah. The Shah incited them against Shivaji. They created a lot of trouble in the Kondana district, but Shivaji was more than a match for them. He defeated and drove them out. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिंचावले. शिवरायांच्या विरुद्ध काय केले? चिथावले. कोंडाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला. परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले. खंडोजी आणि बाजी घोरपडे जे शिवराय त्या ठिकाणी आदिलशहाच्या सर्व्हिसमध्ये काम करते. आदिलशहाने त्यांच्या विरुद्ध शिवाजी विरुद्ध चिथावलं आणि शिवाजी विरुद्ध त्यांनी बंड पुकारलं. कोंडाणा किल्ल्याच्या ज्या परिसरामध्ये त्यांनी खूप धुमाकूळ घातला. परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही आणि त्या ठिकाणी शिवरायांनी त्यांना पिटाळून लावलं. Bajaji Naik Nimbalkar of Fulton was Shivaji's one brother-in-law, but Shivaji Maharaj had to fight many battles against him. However, later on, members on this family stood by Shivaji Maharaj. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या.
तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या. Sambhaji Mohiते of Supe, a near relative of Shivaji, also started plotting against Shivaji. Shivaji arrested him at Supe and banished him to Karnataka. With Shivaji, duty came first and relatives afterwards. शिवरायांच्या जवळचा नातलग म्हणजे कोण? संभाजी मोहिते. हा त्यांच्या सुपे परगण्यात होता. त्याने शिवरायाविरुद्ध कारवाया केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली. कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नव्हते. ते फक्त मानत होते काय? ड्युटी केम फर्स्ट अँड रिलेटिव्स आफ्टरवर्ड्स. चंद्रराव मोरे ऑफ जावळी. जावळीचे चंद्रराव मोरे. The greatness of Shivaji's achievements was recognized and applauded everywhere. He captivated the heart of his people. Some people did not like this. They looked upon Shivaji as mole in the eye. The More of Zawli was one such person. More was the Jagirdar of Zawli, the Jagir which extended from Raigad to Koyna Valley, along with the title of Chandra was conferred upon him by Adil Shah. Zawli was covered with such a thick forest that even during broad daylight the sun's rays hardly penetrated. It was full of wildlife. Tigers, wolves, and bears roamed freely in the Zawli forest. More's Zawli was thus like a tiger's hideout. No one therefore crossed More's path. Only Shivaji had the courage to do. शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली. त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले. शिवराय लोकांचे राजे झाले. पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरे हे जावळीचे कोण होते? जहागीरदार. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्या आदिलशाहीचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता. जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भर दिवसा सूर्यकिरणांनी तिथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघांची जाळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. पण ती हिम्मत केली शूर शिवरायांनी. दौलतराव मोरे died in 1645. There was fight for the succession among these descendants. Shivaji backed Yashwantrao More, who with Shivaji's help ascended the Gadi as Chandrarao. In return for Shivaji's help, Yashwantrao promised help Shivaji in his struggle and also pay him an annual tribute. But he forgot all this when he succeeded to the Gadi. He became impersonate and troublesome. He started attacking Shivaji's territory and harassing the people. Shivaji realized that unless More was punished, he would remain a constant danger to Swaraj. दौलतराव मोरे 1645 साली मरण पावला. त्याच्या वारसामध्ये तंटे सुरू झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. त्याच्या मदतीने यशवंतराव जवळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले. त्याच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले. पण गादीवर बसले मात्र तो सारे विसरला. कुठला शिवाजी आणि कुठला तो करार. तो बेपरवाईने वागू लागला. स्वराज्याच्या मुलखावर स्वाऱ्या कर, प्रजेला त्रास दे अशी दांडगा यशवंतराव करू लागला. वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोचेल हे शिवरायाने ओळखले. रेबेल अँड यू विल डाय. बंड किल्ल्या मारले जाल. बघा हा एक काय आहे? ही आहे फ्रेज. रेबेल अँड यू विल डाय. शिवाजी first sent a stiff note to Yashwantrao More, you will yourself to Raja, but I am the Raja of this territory, this kingdom. Law is Lord Shiva's gift to me, so do not call yourself
द राजा. बंड केली आम्हाला शिवराय यशवंतराव मोरे याला प्रथम एक काय केलं, नोट नेली, खरमरीत पत्र लिहिलं आणि त्यांनी लिहिलं, तुम्ही राजे म्हणविता, राज्य आम्ही. आम्हास श्री शंभूने राज्य दिले तर तुम्ही राजे न म्हणावे. In a very rude reply, Yashwantrao said, you are Raja of only yesterday. Who gave you this kingdom? If you come to Javli, you will be trapped. By the grace of God, I have received from Adil Shah the title of Raja. He has also, in his graciousness, given me a throne and panoply of Raja. If you start any trouble here, you will be badly hurt. यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर दिले, तुम्ही काल राजे झालात, मास राज्य कोणी दिले. येता जावळी आता जाता गोवली. बघा, येता जावळी जाता गोवली. आम्हास श्रींच्या कृपेने आदिलशाही राजे हा किताब, छत्र, चामर, सिंहासन मेहरबान होऊन दिले. येथे उपाय कराल तर अपाय होईल. शिवाजी replied, give up Javli and your pretension to kingship. Come before your master with folded hands and accept his service. You will refuse to do so at the risk of your life. शिवरायाने सुद्धा उलट टोला दिला. जावळी खाली करून, राजे न म्हणून, छत्र चामर दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे, इतक्यावर बंडखोरी केली मारले जाल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इथपर्यंत हा चॅप्टर लर्न केला. हा व्हिडिओ आपण अपलोड करू. सर्वांनी प्रथमतः पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघून सर्वांनी याचे क्वेश्चन आन्सर मी ज्यावेळेस PDF स्वरूपात तुम्हाला सेंड करील ते त्यावेळेस तुम्ही पूर्ण सोडून मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर सेंड करा. ऑनलाईन एज्युकेशन स्टडी आपण अशा प्रकारे चालू ठेवूया. मानूरकर महाराज इंग्लिश स्कूल हा जो यूट्यूब चॅनल आहे याला सर्वांनी सबस्क्राईब करून सर्वांनी त्या ठिकाणी ईच अँड एव्हरी डे दररोजचा व्हिडिओ अपलोड केलेला बघत जा. आणि सर्वांनी घरीच राहा. स्टे होम, स्टे सेफ, बी केअरफुल. थँक्स.